या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. आपली देखील चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. आपण कुठल्या मुद्द्यावर त्या पक्षात प्रवेश करणार आहात? पुढील आपली दिशा कशी असणार आहे? तर एक लक्षात घ्या की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. भाऊ चौधरींना भेटायचं होतं, दादा भुसेंना पण भेटायचं. त्या ठिकाणी दिंडोरीचे सगळेच कार्यकर्ते, मग नाना मोरे असतील, प्रवीण नाना असतील किंवा इतर बाकीचे सगळे कार्यकर्ते, यांचा प्रवेश सोहळा होता. आणि प्रवेश सोहळ्यामध्ये मी पण तिथे बसलेलो होतो. आणि मी असं ठरवलंय की ह्यावेळेस आपण झिरवाळ साहेबांना मागच्या वेळेस खासदार भगरेंना मदत केली, ह्यावेळेस आपण झिरवाळांना मदत केली. आणि भविष्यात आता पुढं काय, तर शिवसेना पक्षामध्ये मी तालुका प्रमुख म्हणून गेले 30 ते 35 वर्ष काम करतोय. अतिशय पूर्वीचा काळ चांगला होता. शिवसेनेचा एकमेकाबद्दल आदर होता. एकमेकाबद्दल कुठल्या सुखादुःखाच्या गोष्टी असतील तर धावून जाणं आणि पक्ष संघटन वाढवणं, पक्ष संघटनेला महत्व देणं. आज ती पोझिशन बिलकुल राहिलेली नाही. कोण जिल्हा प्रमुख आहे अजूनही मला माहित नाही. कोण संपर्क प्रमुख दिलाय आम्हाला तो पण माहित नाही. जे काम चालू आहे पक्ष संघटनेच्या बाबतीत, तर भविष्यात जे पूर्वी एक हाती सत्ता आमच्याकडे राहायची, पेठ तालुक्याची सुरगाणा असेल किंवा दिंडोरीमध्ये, तर आता तसं वाटत नाही ना. आता एकदम वरची लोक थंड पडून गेलेली आहेत. कुठेही दिशा देत नाही पक्षाला. आणि त्याच्यामुळं जिल्ह्याचे लोक ही आम्हाला कुठंच विश्वासात घेत नाही. कुठली मिटिंग नाही, कुठली मिटिंगचे फोन नाही, मिटिंगला या म्हणून सांगत नाही. आणि जर पक्ष संघटन वाढवायचं असेल किंवा टिकवायचं असेल तर संघटनेच्या ज्या दृष्टिकोन आहे की समन्वय, मिटिंग असतील, एकमेकाला समन्वय, फार जरी आता तांत्रिक